आळशी मुलगी. एकेकाळी एक वडील आणि त्याच्या 2 तरुण मुली दूरच्या एका देशात एकत्र राहत होते. एक मुलगी खूप मेहनती होती तर दुसरी खूप आळशी. ताई, तू अजिबात मदत करत नाहीस. मी खूप दमले. नको रे बाबा, तू आधीच साफसफाई करतेस. आता मी माझे हात का खराब करू? माझी नखही तुटून जातील. त्यांचे वृद्ध वडील कठोर परिश्रम करणारे होते आणि ते दमून जात असत. संध्याकाळचं सूप आणि कोरडी भाकरी हे त्यांचं एकमेव जेवण होतं. एके दिवशी वृद्ध वडिलांनी आपल्या मुलींना विनंती केली, माझ्या प्रिय मुलींनो, तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करतो. मी विचार करत होतो, तुम्ही दोघे आता प्रौढ आहात आणि आता तुम्ही अधिक जबाबदारी घेण्यालायक झाला आहात. तुम्हा दोघांनी नोकरी शोधून काम करावं अशी माझी इच्छा आहे. बाबा, तुम्ही बरोबर बोलत आहात. उद्याच मी नक्कीच माझ्यासाठी काम शोधेन. आणि माझ्या मुली, तुझं काय? माझ्या बहिणीला नोकरी मिळाली पाहिजे, ते तिची गोष्ट आहे. पण मला वाटतं की मी घरकाम जास्त चांगलं करते. आपल्या मुलींची उत्सुकता पाहून वृद्धाला आनंद झाला. दुसऱ्या दिवशी मेहनती मुलगी नोकरी शोधण्यासाठी घरातून निघाली असताना तिचे वडील तिच्याजवळ आले. माझ्या प्रिय मुली, मला तुला एक सल्ला द्यायचा आहे. जर कधी तुला कोणी मदत मागितली तर त्याला कधीही नकार देऊ नकोस. नेहमी मेहनत कर, तुझ्या कामावर प्रेम कर आणि तुला दिलेलं काम मन लावून पूर्ण कर. धन्यवाद बाबा, तुमचा सल्ला मी कधीही विसरणार नाही. माझी लाडकी मुलगी ती. कष्टाळू मुलगी तिची नोकरी शोधण्यासाठी निघाली तर घरची कामं करीन असं सांगणाऱ्या आळशी मुलीने काहीच केलं नाही. घर दिवसेंदिवस अस्वच्छ आणि खराब होत चाललं होतं. आणखी खराब. कष्टाळू मुलगी अनेक दिवस चालत फिरत होती पण तिला कोणतंच काम सापडलं नाही. थोड्या वेळाने कष्टाळू मुलीला वाळलेल्या फांद्या आणि मुळे असलेलं झाड दिसलं. अगं बाळा, तू माझ्या कोरड्या फांद्या स्वच्छ करून माझ्या मुळांना पाणी देऊ शकशील का? मेहनती मुलीने तिच्या तळहातांना जखम होईपर्यंत झाडांच्या सर्व कोरड्या फांद्या साफ केल्या आणि तिच्या प्यायच्या पाण्याने मुळांना पाणी सुद्धा दिलं. धन्यवाद माझ्या बाळा. पण आता तुझ्याकडे पाणी उरलं नसेल ना? काही हरकत नाही. तुम्हाला मदतीची गरज होती आणि मी ती केली. मी स्वतःसाठी पाणी घेऊ शकते. मेहनती मुलगी तिच्या वाटेने चालत राहिली. पुढे तिला तुटलेली आणि तडे गेलेली चूल दिसली. अगं सुंदर तरुणी, तू मला दुरुस्त करशील का, जेणेकरून मी चांगली दिसेन? मेहनती मुलीने तिच्याजवळ मुठभर माती घेतली आणि चुलीवरील सर्व भेगा बुजवल्या. धन्यवाद तरुण मुली, पण माझ्यामुळे तू खूप अस्वच्छ झालीयस. काही हरकत नाही. कपड्यांना काय महत्त्व द्यायचं? तुम्हाला मदत हवी होती ती मी केली. मेहनती मुलगी ती नवीन दिसणारी चूल मागे टाकून तिच्या वाटेने निघून गेली. थोड्या वेळाने एक सुंदर कोकरू तिला दिसलं, पण ते काळं होतं. डोक्यापासून पायापर्यंत कोळशासारखं काळं. हॅलो तरुण मुली, मी चुकून निखाऱ्यात चिरलो आणि घाण झालो. तू मला आंघोळ घालशील का? कष्टाळू मुलीने कोकरू तलावाजवळ धुतलं. कोकरू पूर्वीसारखं पांढरं झालं आणि चमकू लागलं. धन्यवाद, पण तू माझ्यामुळे भिजलीस. तुला मदत हवी होती आणि मी केली. मी आधीच खूप गलिच्छ होते, आता मी स्वच्छ झाले. कष्टाळू मुलगी तिच्या वाटेनं जात राहिली. अंधार पडला तेव्हा तिला एक सुंदर घर दिसलं.
जिथे 7 पऱ्या राहत होत्या. मेहनती मुलगी आत आली. हॅलो, मी तुमच्या घरी परवानगीशिवाय आल्याबद्दल माफी मागते. मी एक तरुण मुलगी आहे. मी कामाच्या शोधात आहे. तुला हवं तर तू इथे काम करू शकतेस तरुणी. आमच्या घरात 7 खोल्या आहेत. तुला रोज फक्त 6 खोल्या स्वच्छ करायच्या आहेत. पण 7व्या खोलीत चुकूनही जाऊ नकोस हा. मेहनती मुलीने नोकरी स्वीकारली. पूर्ण वर्षभर परींनी सांगितल्याप्रमाणे ती रोज 6 खोल्या मेहनतीने साफ करत असे. तिने कधीच 7व्या खोलीत प्रवेश केला नाही. आणि जेव्हा तिच्याकडे पुरेसे पैसे गोळा झाले तेव्हा तिने परींना घरी परतण्याची परवानगी मागितली. नक्कीच तरुण मुली, तू घरी जाऊ शकतेस. मला आश्चर्य वाटतं की तू 7व्या खोलीत कधीच प्रवेश का केला नाहीस. मला माझ्या कामाचा अभिमान आहे. माझे वडील म्हणायचे की काहीही असो, आपलं काम व्यवस्थित करावं. मी इथे असताना माझं काम फक्त 6 खोल्या साफ करायचं होतं आणि मी तेच केलं. आम्हाला तुला तुझ्या प्रामाणिकपणाबद्दल आणि परिश्रमाबद्दल बक्षीस द्यायची इच्छा आहे. चल आमच्या बरोबर चल. परींनी तरुण मुलीला 7व्या खोलीत जाण्यास सांगितलं. मुलगी आत गेल्यावर तिला सोन्याची आणि चांदीची बरीच नाणी दिसली. आता तू या नाण्यांभोवती फिर आणि जी नाणी तुला चिकटतील ती तुझीच होतील. मेहनती मुलगी नाण्यांमध्ये डावीकडे आणि उजवीकडे फिरू लागली. ती अगदी स्टार सारखी दिसत होती, ज्यावर पैसे चिकटलेले होते. मग मेहनती मुलगी पऱ्यांना सोडून घरी परतू लागली. वाटेत तिला कोकरू भेटलं, ज्याला तिने अंघोळ घातली होती. कोकरू मोत्यांनी मढलेलं होतं. मी तुझी मदत विसरलो नाही तरुण मुली. घे, हवे तेवढे मोती घे. मेहनती मुलीने कोकरूचे आभार मानले आणि तिचे हात आणि मान मोत्यांनी झाकून घेतली आणि तिच्या वाटेने चालू लागली. चालता चालता ती त्या चुलीजवळ पोहोचली जिला तिने जाताना दुरुस्त केलं होतं. तू मला जी मदत केलीस ती मी विसरली नाही तरुण मुली. घे, माझ्या उबदार भाकरी आणि केक तुझेच आहेत. मेहनती मुलीने चुलीने दिलेल्या काही भाकरी खाल्ल्या आणि काही घरी नेण्यासाठी सोबत घेतल्या आणि ती आपल्या वाटेला लागली. थोडं पुढे गेल्यावर तिला ते झाड दिसलं, ज्याच्या फांद्या फळांनी झाकल्या होत्या. ऐक बाळा, इकडे ये. तू मला दिलेली मदत मी विसरलो नाही. हे घे, माझी सर्व द्राक्ष तुझीच आहेत. मेहनती मुलीने आभार मानले आणि झाडाचा निरोप घेऊन जाऊ लागली. खूप खूप धन्यवाद. किती फलदायी अनुभव. तिच्या वडिलांनी आणि आळशी बहिणीने तिचे दारात स्वागत केले. मुलीचं गाठोडं सोन्या मोत्यांनी भरलेलं होतं. आपली बहीण इतकी श्रीमंत झाली हे पाहून आळशी बहिणीला खूप हेवा वाटला. ती नाणी बघ. मला नोकरी मिळवण्यासाठी श्रीमंत कुटुंब शोधायला हवं. जर माझ्या बहिणीकडे मोती असतील तर मला पन्ना मिळेल. आळशी मुलीने तिच्या वडिलांना सांगितलं की ती नोकरी शोधण्यासाठी घर सोडणार आहे. ठीक आहे माझ्या मुली, पण तुला घरी काम करता येत नाही, मग तुला बाहेर कसं काम मिळेल? वडिलांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच आळशी मुलगी निघून गेली. ती रात्रंदिवस चालत होती. थोडं पुढे गेल्यावर सुकलेल्या फांद्या असलेलं झाड तिला दिसलं. झाडाने मुलीला मदत मागितली. कशी आहेस तरुण मुली? तू मला मदत करशील का? मी या उन्हात तुला मदत करू शकत नाही. माझे केस खराब होतील. बाय. आळशी मुलगी पुढे गेली. थोडं पुढे गेल्यावर एक तडा गेलेली आणि तुटलेली चूल तिला दिसली. चुलीने तिच्याकडे मदत मागितली. मी माझे पातळ आणि नाजूक हात तुझ्यासाठी घाण करू शकत नाही. माझं नेल पॉलिश खराब होईल. बाय.
आळशी मुलीने चुलीलाही मदत केली नाही. मग तिला काळ्या कोळशासारखं कोकरू दिसलं. कोकरूनेही तिला अंघोळ घालायला सांगितली. शी, माझ्या मार्गातून बाजूला हो काळुंद्र्या. आळशी मुलगी पळून गेली. काय आळशी कोकरू आहे, स्वतःला धुता येत नाही. आणि आळशी मुलगी लवकरच एका मोठ्या घराजवळ आली. आळशी मुलीने याचा फायदा घेतला आणि घराच्या मालक असलेल्या 7 परींकडे काम मागितलं. मुख्य परीने तिला वर्षभर राहून फक्त 6 खोल्या स्वच्छ करायला सांगितल्या. तरुणी, विसरू नकोस, तू कधीही 7व्या खोलीत प्रवेश करायचा नाहीस. आळशी मुलीने अनेक महिने मनाविरुद्ध 6 खोल्या साफ केल्या. पण एक दिवस तिने उत्सुकतेने 7व्या खोलीत प्रवेश केलाच. सोन्या चांदीच्या नाण्यांऐवजी आतमध्ये मधमाशा आणि वटवाघळं होती. मधमाशांनी आळशी मुलीला अशा प्रकारे डंख मारला की तिला सर्वत्र जखमा झाल्या. ती खूप दुखावली होती. मुलगी लगेच तिथून निघून घराकडे पळू लागली. ती धावत असताना तिला कोकरू दिसलं, ज्याच्या मदतीला तिने नकार दिला होता. कोकरू मोत्यांनी मढलेलं होतं. मुलीला काही मोती घेण्यासाठी कोकरू पकडायचं होतं, पण कोकरू तिच्यापासून पळून गेलं. मुलगी चालत राहिली. ती खूप दमली होती. त्याच क्षणी तिला चूल दिसली. तिने मदतीची विनंती नाकारली होती. चुलीवर ताज्या उबदार भाकरी होत्या. जेव्हा मुलगी भाकरीचा तुकडा घ्यायला गेली तेव्हा चूल गरम झाली आणि आळशी मुलीचे हात भाजले. जेव्हा आळशी मुलगी तिथून पळून गेली तेव्हा ती त्या झाडाजवळ आली, ज्याला तिने मदत नाकारली होती. झाडाच्या फांद्यांवर फळांचे गुच्छ होते. जेव्हा आळशी मुलीने काही द्राक्ष घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा झाड उजवीकडे झुकलं. मुलगी उजवीकडे धावली, पण झाड यावेळी डावीकडे झुकलं. धावपळ करून दमून आळशी मुलीने शेवटी फळं खायचा विचारच सोडून दिला. ती पूर्ण 2 दिवस न थांबता चालत राहिली आणि शेवटी घरी पोहोचली. तिच्या वडिलांनी आणि बहिणीने तिला घाणेरड्या कपड्यांमध्ये आणि जखमी झालेल्या अवस्थेत घरी परतताना पाहिलं आणि त्यांना खूप आश्चर्य वाटलं. आळशी मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रकार अतिशय खेदाने सांगितला. माझा विश्वास बसत नाही की याच्या एवढ्या वेदना होऊ शकतात. माझ्या प्रिय बहिणी, आता तुला समजले ना की मेहनती असणं किती महत्वाचं आहे. लक्षात ठेव माझ्या मुली, जर तू आयुष्यात प्रामाणिक आणि मेहनती राहिलीस तर तुला निश्चितच बक्षीस मिळेल. त्या दिवसानंतर आळशी मुलगी पुन्हा कधी आळशी आणि कामचोर राहिली नाही. दोघी बहिणींनी कठोर परिश्रम केलं आणि त्यांना चांगलं फळ मिळालं. आणि या लहान कुटुंबाच्या आयुष्यात शांतता, सुख आणि आनंद भरून गेला. हंस मुलगी. एकेकाळी एक राणी आणि तिची मुलगी देशातील सर्वात सुंदर वाड्यात एकत्र राहत होत्या. राजकन्येकडे एक परी होती. ती तिला खूप आवडत असे. या परीने नेहमीच तिचे रक्षण केले. एके दिवशी राजकन्या लग्नाच्या वयात आल्यावर तिने दुसऱ्या देशाच्या राजपुत्राला भेटायचं ठरवलं. राणीने तिच्या मुलीला सोबत नेण्यासाठी दागिन्यांची पेटी दिली.
जर वाटेत कोणाला कळलं की तू राजकुमारी आहेस तर तुझ्या सोबत वाईट गोष्टी घडू शकतात. म्हणून तुला सैनिकाऐवजी सोबत म्हणून माझा एक सहाय्यक देते. चांगल्या परीकडे देखील राजकुमारीसाठी भेटवस्तू होत्या. तिने तिला फलादा नावाचा बोलणारा घोडा दिला. ओहो, मी प्रवासाला निघायला तयार आहे माझ्या राजकुमारी. माझ्या राजकुमारी, मला तुला अजून एक गोष्ट द्यायची. परीने राजकुमारीला एक रुमाल दिला. त्यावर 3 तारे होते. हा जादुई रुमाल आहे माझी राजकुमारी. तो नेहमी तुझ्या जवळ ठेव आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा वापर. राजकुमारीने निरोप घेतला आणि फलादावर बसली आणि तिचा सहाय्यक गाढवावर होता. काही तासानंतर राजकुमारी जंगलाच्या रस्त्याने चालत, ती खूप थकली होती म्हणून विश्रांती घेण्यासाठी थांबली. अरे, मला खूप तहान लागलीये. आपल्याकडे पाणी आहे का? मला थोडं पाणी देशील? सहाय्यक मुलगी ते पाणी प्यायली. माफ करा राजकुमारी, मला खूप तहान लागली होती म्हणून मी ते सर्व पाणी प्यायले. तुमच्यासाठी दुसरं पाणी शोधा. मी काही तुमची नोकर नाही. नोकराचा अनादर पाहून राजकुमारीला आश्चर्य वाटलं, परंतु ती काही बोलली नाही. ते रस्त्यावर चालत राहिले. काही वेळ निघून गेल्यावर राजकुमारी थांबली. रॉयल असिस्टंट, मला कृपया त्या कारंजातून थोडे पाणी आणू शकाल? माफ करा राजकुमारी, मी तुमची दासी नाही. मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही तुमच्या घोड्यावरून उतरून स्वतःचं पाणी घेऊ शकता. राजकुमारी आणि फलादा यांनी एकमेकांकडे सूचकपणे पाहिलं. तुम्हाला माहित आहे, मला या असिस्टंट मुलीबद्दल वाईट विचार येऊ लागले आहेत. तुम्ही तिच्या सोबत असताना सावध राहणे योग्य राहील. राजकन्या तिच्या घोड्यावरून उतरली आणि तिने खाली उतरून तिच्या हाताच्या उंजळीने पाणी प्यायलं. तिच्या खिशातला जादूचा रुमाल अचानक बोलू लागला. सावध रहा राजकुमारी, ही सहाय्यक मुलगी धोकादायक आहे. पण राजकन्या पाणी प्यायला खाली वागताच तिचा जादूचा रुमाल पाण्यात पडला. अरे रे! पाण्यात वाहणारा जादूचा रुमाल पाहून सहाय्यक मुलीने तिची संधी साधली. तुमच्याकडे आणखी शक्ती उरली नाही. यापुढे मी सर्व ऑर्डर देणार. मी सांगेन ते तू करायचं आहेस. आता राजकन्येचे कपडे काढ आणि मला दे. आणि जर तू कोणाला हे सांगितलंस तर तुला तुरुंगात टाकेन. सहाय्यक मुलीने केवळ राजकन्येचे कपडे घातले नाहीत, तर ती तिच्या घोड्यावर फलादावरही बसली आणि पुढे जाऊ लागली. दुसरीकडे खरी राजकुमारी गाढवावर बसली आणि हळूहळू तिच्या मागे गेली. थोड्या वेळाने ते दोघे राजपुत्राच्या महालात पोहोचले. जेव्हा राजकुमाराने त्यांचे स्वागत केले तेव्हा त्याला वाटलं की सहाय्यक मुलगी राजकुमारी आहे आणि तिला आत बोलवलं. परंतु खरी राजकुमारी बाहेरच उभी होती. बरं माझ्या राजकुमारा, ती फक्त एक नोकर आहे. तिला आपल्या बरोबर राजवाड्यात घ्यायची गरज नाही. तिला नोकरी देऊन ती फक्त माझी नोकर आहे हे दाखवून दिलंस तर जास्त बरं होईल. राजकुमाराने तसंच केलं आणि तिची ओळख कोनराड नावाच्या मुलाशी करून दिली, जो गुरे पाळणारा होता. कोनराडला मदत करून तुम्ही देखील हंस मेंढपाळ होऊ शकता. माझ्या राजकुमारा, माझी तुम्हाला आणखी एक विनंती आहे. तुम्ही या चिडखोर घोड्याला बांधू शकाल का? त्याला चांगलं साखळ दंडाने बांधा. त्याने मला जवळजवळ फेकून दिलं होतं. म्हणून राजपुत्राने एका सहाय्यकाला बोलवलं आणि घोड्याला एका कोठारात बांधून ठेवायचा आदेश दिला. सहाय्यक मुलगी तिची फसवणूक गुप्त राहील याची खात्री करून घेऊन राजकुमाराला मूर्ख बनवत होती. खरी राजकन्या दुःखी झाली आणि रडली की तिच्या घोड्याला फलादाला साखळ दंडाने बांधून ठेवलं. ती ताबडतोब त्याला पाहण्यासाठी कोठारात गेली. बिचारा फलादा तिथेच बेड्या घालून उभा होता. अरे फलादा, हे तुझ्याशी कसे वागले? जर तुमच्या राणी आईला कळलं की काय झालंय तर ती खूप अस्वस्थ होईल माझ्या राजकुमारी.
दुःखाची गोष्ट म्हणजे राजकन्येने तिच्या फलादा घोड्याकडे पाठ फिरवून कोनराडसह कुरणात गुरांचं पालन करण्यास सुरुवात केली. थोड्या वेळाने ती विश्रांतीसाठी एका दगडावर बसली आणि तिने तिच्या सुंदर केसांना लावलेल्या केसांच्या सोन्याच्या क्लिप उलगडल्या. जेव्हा कोनराडने या चमकदार हेअर क्लिप्स पाहिल्या तेव्हा तो ताबडतोब राजकुमारीच्या जवळ गेला. त्याला त्या क्लिप्स हव्या होत्या. गोल्डन हेअर क्लिप्स, मला हे सोनेरी केस हवे आहेत. माझे केस सोड. वेड्या वाऱ्या वाहायला लाग. कोनराडच्या डोक्यावरची टोपी उडवून टाक. त्या क्षणी इतका जोराचा वारा वाहू लागला की कोनराडची टोपी त्याच्या डोक्यावरून उडून गेली. डोंगरावर उडणाऱ्या या टोपीचा पाठलाग केल्यावर कोनराडने शेवटी त्याची टोपी पकडली. राजकुमारीने तोपर्यंत तिचे केस विंचरले होते आणि तिने तिच्या केसांच्या सोनेरी क्लिप लावल्या होत्या. सूर्यास्त होईपर्यंत गुरांची नीट राखण केल्यावर कोनराड आणि राजकुमारी शेवटी राजवाड्यात परतले. कोनराड ताबडतोब राजासमोर गेला. मला तुम्ही दिलेल्या अनोळखी माणसाबरोबर काम करायचं नाहीये. अरे पण का कोनराड? कारण ती वेडी आहे. ती तिच्या घोड्याशी बोलत असते आणि तिने माझी टोपी उडवली आणि माझी थट्टा सुद्धा केली. हे ऐकून राजाच्या मनात शंका निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी राजाने गुप्तपणे राजकन्येचा पाठलाग केला. राजकन्या प्रथम कोठारात गेली आणि तिच्या साखळ दंडाने बांधलेल्या फलादाशी पुन्हा बोलली. घोडा बोलत असल्याचे पाहून राजाला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्यानंतर तो त्या कुरणात गेला जिथे कोनराड आणि राजकुमारी गुरे राखत होते आणि तो झुडपांच्या मागे लपला. थोड्या वेळाने त्याला राजकन्येच्या केसातील सोनेरी क्लिप्स दिसल्या. वेड्या वाऱ्या वाहायला लाग. कोनराडच्या डोक्यावरली टोपी उडवून टाक. राजकुमारीच्या या शब्दानंतर खूप जोराचा वारा वाहू लागला आणि टोपी पुन्हा उडाली. कोनराड त्याच्या टोपीच्या मागे पर्वतापर्यंत पळत गेला. दरम्यान राजकुमारीने तिच्या सोनेरी केसांच्या क्लिप्स पुन्हा तिच्या केसात लपवल्या. हे पाहून राजाला फार आश्चर्य वाटलं आणि तो गुपचूप राजवाड्यात परत आला. संध्याकाळी राजाने राजकुमारीला राजवाड्यात उपस्थित राहायला सांगितलं. त्याने तिला तिच्या बोलणाऱ्या फलादा घोड्याबद्दल, सोनेरी केसांच्या क्लिप्स बद्दल आणि जंगली वाऱ्याबद्दल विचारलं. तेवढ्यात राजकन्या रडू लागली. मी तुम्हाला काही सांगू शकत नाही महाराज. मी असं केलं तर तुरुंगात जाईन. मला सगळं खरं सांगायला घाबरू नकोस तरुण मुली. मला काय ते सांग. राजकन्येने राजाला सुरुवातीपासूनच एक एक करून सर्व काही सांगितलं. तर तूच खरी राजकुमारी आहेस. काळजी करू नकोस. तुझं कोणतंही नुकसान होणार नाही. जा आणि राजकन्येप्रमाणे तयार हो. राजाने ताबडतोब आपल्या मुलाला, राजपुत्राला बोलवलं आणि सर्व काही सांगितलं. त्यात संध्याकाळी बनावट राजकुमारीला काहीही न बोलता राजकुमाराने राजवाड्यात मेजवानी आयोजित केली. राजकुमाराच्या एका बाजूला खरी राजकन्या बसली होती आणि नकली दुसऱ्या बाजूला. खऱ्या राजकन्येचे सौंदर्य विलोभनीय होते, पण बनावट राजकन्येने तिला ओळखलेच नाही. ही मुलगी कोण आहे? ती मेजवानीला काय करते? तिला ते चमकदार दागिने, तो सुंदर ड्रेस कुठून मिळाला? राजवाड्यातील उपस्थित जनांनो, माझ्याकडे तुमच्यासाठी एक कथा आहे. आता माझा नीट ऐका. राजाने राजकन्येचे काय झाले असे सांगायला सुरुवात केली, जणू ती दुसऱ्याचीच गोष्ट आहे. शेवटी खोटं बोलून लोकांना फसवणाऱ्याला शिक्षा कशी करावी असा प्रश्न त्यांनी सर्वांनाच विचारला. तिला मोठी शिक्षा व्हायला पाहिजे राजा.
तिच्या पायाला बेड्या ठोकायला हव्यात आणि तिला कायमचं कैद करायला हवं. हे खरं आहे का? पण या कथेमध्ये खोटं बोलणारे तुम्हीच आहात. तू तुझी शिक्षा स्वतःच दिली आहेस. सैनिक, या लबाडीला आता माझ्या समोरून घेऊन जा. सहाय्यक मुलीने अशा प्रकारे खोटे बोलून राजकुमारीचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल शिक्षा भोगली. त्या रात्री राजकुमाराने खऱ्या राजकुमारीला मागणी घातली. मग राजकन्या आणि राजपुत्र कोठारात गेले आणि फलादा या बोलक्या घोड्याची सुटका केली. शेवटी सत्य बाहेर आलं राजकुमारी. तुझ्या राणी आईने हा क्षण पाहिला असता तर आनंदाने तिच्या डोळ्यात पाणी आलं असतं. राजकुमारी आणि राजकुमाराने एक नवीन जीवन सुरू केले, ज्यामध्ये ते आता खूप आनंदी आहेत आणि राजकुमारीची चांगल्या मनाची परी नेहमी त्यांच्या बरोबर असते आणि ती वाईटांपासून त्यांचं रक्षण करते. एके दिवशी सकाळी विश्वासघातकी लांडगा जंगलात शिकार करत असताना त्याला एक सारस कुटुंब आकाशात उडताना दिसलं. त्याने टेकड्यावर घरटं बांधलं होतं आणि या घरट्यात त्यांची अंडी होती हे त्याला माहित होतं आणि त्यावरून त्याला एक कल्पना सुचली. मला कळलं की काय खायचं आहे. सारसाची अंडी. पण मला त्या टेकडीवर कसं जायचं याचा विचार करायचा आहे. आणि त्या घरट्यात एक लहानसं बदकाचं पिल्लू होतं जे शांतपणे झोपलं होतं. त्याच्या सारस भावाने त्याला उठवण्यासाठी बेल वाजवली. अरे उठ बटका. क्वॅक 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 क्वॅक. बदकाचं पिल्लू उठलं आणि विचारू लागलं, ओ काय चाललंय? अरे आम्ही उडायला चाललो आहोत. आणि हो, मध्ये झोपून जाऊ नकोस हा, नाहीतर लांडगा तुला खाऊन टाकेल. लांडगा? होय, कारण तू आमच्यासारखा उंच उडू शकत नाहीस ना. चल आम्ही निघतो, नंतर भेटूया. बाय बाय. पण त्यांना हे माहित नव्हतं की विश्वासघातकी लांडगा त्यांना आधीच पाहत होता आणि योजना आखत होता. जेव्हा सारस भावंड आकाशात उडाले तेव्हा बदकाच्या पिल्लाने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. तो त्याचे लहानसे पंख फडफडवू लागला. त्याला आशा होती की तो एक दिवस उडू शकेल. पण त्याच्या सरावात व्यत्यय आला जेव्हा त्याला झुडपामध्ये काहीतरी चमकताना दिसलं. अरे ते काय? त्याने पाहिलेली चमकदार गोष्ट म्हणजे लाल बुटांची जोडी होती. हे किती सुंदर आहेत, पण ते माझ्या पायात बसतील का? लाल बूट घालून तो जमिनीवरून वर उचलला गेला आणि क्षणभरातच उडू लागला. हा हा, मी उडत आहे, मी उडत आहे. बदकाचं पिल्लू लगेच सारस कुटुंबांच्या मागे मागे गेलं. अरे बघा, बदकाचं बाळ आलं आहे. अरे वा, तू एवढा उंच कसं काय आलास? माझ्या जादूच्या लाल बुटांबद्दल धन्यवाद. पहा. खाली लांडगा त्यांना पाहत होता. तो खूप चकित झाला होता. जादू, लाल शूज. आता माझ्याकडे एक उत्तम योजना आहे. रात्री जेव्हा सारस कुटुंब आणि बदकाचं पिल्लू झोपलं असताना लांडगा हळूच त्यांच्या जवळ आला. लाल शूज अगदी अंधारातही चमकत होते आणि त्याने आपले पंजे उगारले आणि ते दोरीने ओढून घेतले. उद्या सकाळ होताच मी एका सारसाच्या अंड्याचं ऑमलेट खाणार. सकाळचा सूर्य उगवल्याबरोबर बदकाच्या पिल्लाला जाग आली, पण त्याच्या शेजारी त्याचे लाल शूज दिसले नाही तेव्हा तो घाबरला. अरे बापरे, माझे शूज, माझे जादूचे शूज इथे नाहीत. आता मी कसा उडणार? बदकाचे बाळ आई सारस आणि त्याच्या भावंडांना शोधण्यासाठी धावत होता. आई सारस, माझा भाऊ, कुठे आहेस तू? पण तो त्यांना कुठेही सापडला नाही. मी माझ्या शूज शिवाय उंच उडू शकणार नाही.
बदकाचं बाळ दुःखाने रडत असताना त्याला विश्वासघातकी लांडगा डोक्यावरून उडताना दिसला. यो हो हो हो, मी उडतोय. सारसाचे अंड, मी येतोय. नाश्त्याची वेळ झालीये. अरे माझे शूज! लांडग्याने माझे शूज चोरले. बदकाच्या बाळाने लांडग्याच्या मागे जायचा प्रयत्न केला, पण त्याच्या लहान पंखांमुळे तो त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही आणि तो पुन्हा जमिनीवर पडला. मला विश्वासघातकी लांडग्यापासून अंडी वाचवायची. मी उडू शकलो असतो तर. लांडगा जादूच्या शूज सह घरट्यात उतरला आणि करकोचाच्या अंड्यांकडे पाऊल टाकलं. बदकाचं बाळ त्याला एक एक करून अंडी मिळवण्याचा प्रयत्न करताना पाहत होतं. सारसची अंडी धोक्यात आहेत. मी लांडग्याला अडवायला हवं. बदकाच्या बाळाने आपले सर्व धैर्य एकवटलं आणि शक्य तितके पंख फडफडवले. अंडी, मला अंडी वाचवायला हवीत. शेवटी बदकाचं बाळ उडत होतं. आकाशात उंचावर उडत होतं. पहिल्यांदाच. मी उडत आहे. होय, मी उडू शकतो. बदकाचं बाळ उतरलं आणि लांडग्यावर चढलं. त्याने जादूचे शूज धरले आणि लगेच ओढले. इवल्याशा बदका, शूज. त्याच क्षणी सारस कुटुंब त्वरेने बदकाच्या बाळाकडे आलं आणि रागाने लांडग्याला घरट्यापासून दूर नेलं. विश्वासघातकी लांडगा खाली चिखलात पडला. वाचवा मला. सारस कुटुंबाने अंडी वाचवल्याबद्दल बदकाच्या बाळाचे आभार मानले. आता तू आमच्यासारखाच उंच उडू शकतोस. हो, खरंच. मग आता कुटुंब म्हणून एकत्र उडायची वेळ आलीये मुलांनो. बदकाच्या बाळाला खूप आनंद झाला की तो उडू शकतोय आणि त्या दिवसापासून त्याला समजलं की त्याने कधीही प्रयत्न करणं थांबवू नये आणि त्याला जादूच्या शूजची गरज नाही. त्याला फक्त धैर्य आणि चिकाटी हवी होती. त्यामुळे बदकाचं पिल्लू हे एकमेव शूर बदक बनलं जे आकाशात सारसांसह. लाल शूज. एकेकाळी एका दूरच्या देशात कॅरन नावाची एक अतिशय गोंडस मुलगी राहत होती. ती तिच्या आईसोबत एका छोट्याशा घरात राहायची आणि खूप आनंदी मुलगी होती. तिला कुतूहल असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल ती आईला विचारायची. आई, आकाशातले हे छोटे दिवे काय आहेत? ते तारे आहेत कॅरन. पृथ्वीवर राहणारा प्रत्येक जण कालांतराने तारा बनतो आणि मग आकाशात कायमचा चमकतो. कॅरनकडे फक्त एक खेळणं होतं. एक ड्रेस आणि एक लाकडी चप्पल होती जी घालून ती रस्त्यावर फिरत असे. तिच्या आईने तिच्यासाठी बनवलेल्या लाकडी चपला आरामदायी नव्हत्या, पण तिच्याकडे फक्त त्याच होत्या. एके दिवशी कॅरनची आई खूप आजारी पडली, म्हणून कॅरन तिच्या आईसाठी औषध घेण्यासाठी गावात गेली आणि वाटेत तिला रस्त्याच्या कडेला एका बॉक्समध्ये लाल बुटांची जोडी दिसली. ते बूट इतके सुंदर चमकत होते म्हणून कॅरन ते तिच्यासोबत घरी घेऊन आली. आई बघ, मला हे रस्त्याच्या कडेला सापडले. किती सुंदर आहेत ना हे, जणू काही माझ्यासाठीच बनलेत. हे दुसऱ्या कुणाचे असू शकतात कॅरन. तू ते त्यांना ताबडतोब परत करायला हवेत. पण जर त्यांचा मालक असता तर त्याने हे बॉक्ससह तिथे सोडलेच नसते. कदाचित मालकाच्या हातून ते चुकून पडले असतील. मग त्याने असे सोडायला नको होते ना. मला ते सापडले. आता हे माझे शूज आहेत. बाळा, माझं ऐक नीट. मी तुला नवीन शूज आता नाही देऊ शकत, पण म्हणून तू दुसऱ्यांचे शूज फक्त या कारणासाठी घालू नयेस असं मला वाटतं. हट्टीपणा करू नकोस. मला वचन दे की तू हे लाल शूज घालणार नाहीस. कॅरनने दुःखाने तिच्या आईला लाल शूज न घालण्याचं वचन दिलं आणि ते तिच्या पलंगाखाली लपवले. महिने उलटून गेले.
एक दिवस जेव्हा कॅरेन घरी आली आणि तिला तिची आई घरात कुठेच दिसली नाही, तिने तिला सगळीकडे शोधलं, जोपर्यंत तिला याची जाणीव झाली नाही की तिची आई आकाशातला एक तेजस्वी तारा बनलीये. दुसऱ्या दिवशी तिच्या आईच्या अंत्यसंस्कारांसाठी जाताना कॅरेनने ते लाल शूज घातले. अंत्यसंस्काराला आलेले लोक कॅरेनच्या शूजकडे आश्चर्याने पाहत होते. एवढा अनादर, अंत्यसंस्कारात लाल शूज घालायची हिची हिम्मत कशी झाली? पण कॅरेनला त्याची पर्वा नव्हती, कारण तिला तिचे शूज खूप आवडत होते. तेव्हाच एक चांगल्या मनाची वृद्ध स्त्री स्मशानाजवळून जात होती. या वृद्ध महिलेला कळलं की ही लहान मुलगी आता अनाथ झालीये. तिने तिला दत्तक घ्यायची इच्छा व्यक्त केली. माझ्या बरोबर चल सुंदर मुली, तू मोठी झाल्यावर तुला यशस्वी आणि सुंदर बनवण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. म्हणून कॅरेन म्हाताऱ्या बाईकडे बरीच वर्ष राहायला गेली. कॅरेन, तू तुझ्या आईच्या अंत्यसंस्कारांपासून हे शूज घातलेस, ते आता काढून टाक, ते खूप खराब झालेत. नाही, मला माझे लाल शूज खूप आवडतात. ओह कॅरेन, इतका हट्टीपणा करू नकोस. चल, तुझे शूज बदल, मी आणखी चांगले शूज घेऊन देईन. कॅरेन त्या म्हाताऱ्या बाईला नाराज करू इच्छित नव्हती, जिने तिला दत्तक घेण्याचा दयाळूपणा दाखवला होता. म्हणून तिने शेवटी तिचे लाल शूज काढले आणि फेकून दिले. काही दिवस गेले. एक दिवस कॅरेन तिच्या नवीन खोलीत नवीन कपडे घालून नवीन खेळण्यांशी खेळत होती. तेव्हा म्हातारी बाई तिच्यासाठी नवीन शूज घेऊन आली. पण कॅरेनला हे शूज अजिबात आवडले नाहीत. पण हे निळे आहेत, खूप कुरूप आहेत, मला हे अजिबात आवडले नाहीत. पुढील अनेक वर्ष कॅरेनला तिच्या लाल शूजची खूप आठवण येत होती. ती एक सुंदर तरुणी बनली, पण तिची हट्टी वृत्ती कधीच बदलली नाही. अगदी म्हातारी बाई तिच्यासाठी भेट घेऊन यायची तेव्हाही नाही. मी हे असं काही घालत नाही, पण मी हे तुझ्यासाठी विणलंय. मी हे कधीच खाणार नाही, माझ्यासाठी फ्रेंच फ्राईज करा. निदान एक घास तरी खाऊन बघ बाळा. वृद्ध स्त्री कॅरेनच्या हट्टी आणि उद्धटपणाला कंटाळली होती, परंतु तिने तिच्यासाठी फ्रेंच फ्राईज बनवले. ती आत गेल्यावर कॅरेन निळे शूज काढत होती, कारण आता तिचे पाय वाढले होते. बघा, माझ्या सर्व गोष्टी आता खूप लहान झाल्यात, मी खूप मोठी झाले. बरं, चल मग नवीन कपडे आणि बूट घेऊया बाळा. मग वृद्ध स्त्री आणि कॅरेन दुकानात गेले. ओह, पहा, माझ्या आवडत्या लाल शूज सारखेच, ते माझ्याकडे असायलाच हवेत. कॅरेन, तुला फॅन्सी लाल शूजची गरज नाहीये. तू असे शूज घालायला हवेत ज्यात तू चांगली दिसशील, कोणाच्याही अंत्यसंस्कारातही घालू शकशील. चल, मी तुला एक जोड शूज घेऊन देऊ शकते. चल, काळे शूज घेऊया आणि घरी जाऊया. मला पर्वा नाही, जर तुम्ही दोन्ही शूज विकत घेतले नाहीत तर यापुढे मी अनवाणीच पायाने जाईन. अगं लहान मुली, तू एवढी हट्टी नसतीस तर बरं झालं असतं. वृद्ध महिलेने कॅरेनसाठी काळे शूज विकत घेतले आणि लाल शूजने तिला संतुष्ट करण्यासाठी तिचे उरलेले सगळे पैसे खर्च केले. त्यांना पायीच घरी जावं लागलं. वाटेत वृद्ध महिलेचा पाय खूप दुखत होता आणि ती बिघडलेल्या कॅरेनला सांभाळू शकत नव्हती. पण कॅरेनला अजिबात काळजी नव्हती. ती तिचे लाल शूज घालून घराकडे निघाली. एक दिवस वृद्ध स्त्रीने कॅरेनला सांगितलं की त्यांना शहरातील एकाच्या अंत्यसंस्काराला जायचंय. कॅरेन, तुला तुझे काळे शूज घालायचे आहेत, नाहीतर अंत्यसंस्काराचा अनादर होईल. कॅरेनने तिच्या खोलीतील काळ्या शूजकडे पाहिलं आणि नंतर चमकदार लाल बुटांकडे, आणि तिने लाल बूट घालणं निवडलं. जेव्हा ते घरातून बाहेर पडले तेव्हा तिने ते तिच्या स्कर्टने झाकले, जेणेकरून वृद्ध स्त्रीला शूज दिसू नयेत.
परंतु अंत्यसंस्काराच्या वेळी सर्वांनी कॅरेनचे शूज पाहिले. ते तिच्या स्कर्ट खाली चमकत होते. ते अंत्यसंस्काराच्या वेळी कॅरेनच्या लाल शूज बद्दल आपापसात बोलत होते की अशा प्रसंगी असे शूज घालणं किती लाजिरवाणी गोष्ट आहे. ही गोष्ट जेव्हा म्हातारीच्या कानावर पडली तेव्हा तिला राग आला. मी तुला सांगितलं तरी तू ऐकलं नाहीस. पुन्हा तू लाल शूज घातलेस. किती हट्टी आहेस. आदर ठेव ग. नेहमीच अपमान होतो तुझ्यामुळे. त्यावेळी तिथून जाणारा एक देखणा तरुण कॅरेनच्या सौंदर्याने प्रभावित झाला. तो तिच्या जवळ आला आणि गुडघे टेकून तिला नमस्कार केला. खरंच तू किती सुंदर आहेस आणि या शूज मध्ये किती सुंदर दिसतेस. माझे प्रिय, तुम्ही मला लाजवत आहात. तू खूप चांगली नर्तक असणार. मी तुला आज रात्री पॅलेसमध्ये डान्स नाईटसाठी आमंत्रित करतो. नक्की ये हा. राजकुमारच्या आमंत्रणाने कॅरेन आनंदाने नाचू लागली. पण काही वेळाने कॅरेनला डान्स थांबवताच आला नाही. माझे पाय थांबवू का शकत नाहीयेत. काय होते. कॅरेन डान्स करत करत म्हातारी आणि राजकुमारापासून दूर जाऊ लागली. कॅरेन, परत ये. जरी राजकुमारने कॅरेनचा थोडा वेळ पाठलाग केला तरी ती खूप लांब निघून गेली होती. कॅरेनचे लाल शूज कॅरेनपेक्षा जास्त हट्टी होते. त्यांनी तिला डोंगराच्या माथ्यापर्यंत नेलं आणि 3 दिवस तिला रात्रंदिवस नाचवलं. कॅरेनचे पाय इतके दुखले की ती प्रत्येक पाऊल टेकवताना किंचाळत होती. चिखलात बुडाल्यावर आणि काटेरी सुया टोचल्या तरी शूज नाचतच राहिले. पुरे झालं आता. मी खूप दमले आहे. मी यापुढे एवढा हट्ट करणार नाही. मी वचन देते. कृपया कृपया थांबा. शूज थांबा, थांबा, थांबा. आणि जेव्हा कॅरेन म्हणाली की ती तिचा हट्टीपणा सोडून देईल तेव्हा लाल शूज तिच्या पायातून निघाले आणि कॅरेन जमिनीवर पडली. लाल शूज तिच्याशिवायही नाचतच राहिले. कॅरेनला एक काठी सापडली आणि ती वेदनेने लंगडत लगडत कशीबशी घरी पोहोचली. तिचे पाय खूप दुखत होते. तिचं घर पाहून ती आनंदाने रडू लागली. दारात म्हातारीने तिचं स्वागत केलं. त्यांनी एकमेकांना मिठी मारली. मला माहिती की मी खूप हट्टी मुलगी होते, पण मी वचन देते की मी यापुढे अशी वागणार नाही. कॅरेनने तिचा हट्टीपणा सोडल्यानंतर गोष्टी सुधारू लागल्या. एके दिवशी कोणीतरी दार ठोठावलं. तो दुसरा कोणी नाही, तोच तरुण आणि सुंदर राजकुमार होता. हो, तू इथे आहेस का कॅरेन? मी तुला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू खूप वेगाने नाचतेस. देखणा आणि तरुण राजकुमार पाहून कॅरेनला आनंद झाला. त्याच दिवशी राजकुमार आणि कॅरेनच्या प्रेमाला सुरुवात झाली. हट्टीपणा मागे सोडून कॅरेन एक आनंदी आणि शांत जीवन जगली. एकेकाळी एका बहरलेल्या जंगलात एक लांडगा फिरत होता. तो पाहावा तेव्हा भुकेला असायचा. तो खूप काही खायचा, पण तरीही त्याची भूक मिटतच नसे. मला पुन्हा भूक लागली आहे म्हणून तो रात्रंदिवस शिकारीचा पाठलाग करत जंगलात भटकत असे. एके दिवशी भुकेल्या लांडग्याला एक छोटी झोपडी दिसली. तो काळजीपूर्वक आणि गुपचूप तिथे गेला आणि जेव्हा तो जवळ आला त्याने झाडांमधून पाहिलं तर झोपडीत एक शेळी आई आणि तिची 7 पिल्लं राहत होती. आता आठवडाभर जेवणाची काळजीच नाही. धूर्त लांडगा तिथेच ताटकळत बसला आणि सकाळपर्यंत झोपडीची हेरगिरी केली. सकाळी आई शेळी तिच्या 7 बाळांचं चुंबन घेऊन घराबाहेर पडणार होती
माझ्या मुलांनो, मी आता काही अन्न घेण्यासाठी बाजारात जात आहे. सावधगिरी बाळगा आणि कोणासाठीही दार उघडू नका. ठीक आहे मम्मी. आई शेळी बाजारात जाण्यासाठी घरातून निघून गेली. त्यावेळी लांडगा गुपचूप झोपडीकडे पाहत होता. त्याला संधी मिळताच त्याने बाहेर उडी मारली. पण लहान शेळ्यांना मूर्ख बनवण्यासाठी एका आयडियाची गरज होती. या शेळ्या पकडण्याची उत्तम युक्ती म्हणजे मी माझं रूप बदलायला हवा. लांडग्याने प्रथम एक जुना पोशाख घातला. त्याने त्याचे कान खाली ओढले आणि फांद्यांची 2 शेळ्यांची शिंग बनवली आणि ती त्याच्या डोक्यावर ठेवली. मग त्याचे पाय पिठाने झाकून त्याने आपल्या ओळखीच्या नसलेल्या कोणाच्या तरी घरातून ताजं आणि उबदार सफरचंद पाय चोरलं. आणि आता मी माझा आवाज पण जरासा बदलून टाकतो. मी किती चतुर आहे. लांडगा हळूहळू झोपडीच्या समोर गेला आणि 3 वेळा दरवाजा ठोठावला. आवाज ऐकून लहान शेळ्या ताबडतोब दाराकडे धावल्या. त्यातली एक जण उत्साहाने दार उघडणार होती, पण दुसऱ्या छोट्या शेळीने तिला सावध केलं. थांब, असंच दार उघडायचं नाहीये. आधी तुला विचारावं लागेल की कोण आहे. बाहेर कोण आहे? मी आहे, तुमची आजी. मी तुम्हाला पार्क मध्ये न्यायला आले. आमची आजी खूप लांब राहते. तुम्ही ती असूच शकत नाही. अरे बाळांनो, हा किती मोठा प्रवास होता. शाबास, आता लवकर दार उघडा बघू. सगळे पार्क मध्ये जाऊया. लांडग्याने असं म्हटल्यावर लहान शेळ्यांनी दाराखाली वाकून लांडग्याच्या पायाकडे पाहिलं. पहा, तिचे पाय पांढरे, आपल्यासारखेच. हो, पण तिची नखल लांडग्यांसारखी लांब आहेत. जेव्हा लहान शेळ्यांनी पुन्हा दार उघडलं नाही, तेव्हा लांडग्याने त्यांना आणलेल्या ऍपल पाईचा वास दिला. हे बघा, मी तुमची आवडती ऍपल पाय आणली आहे. आणि लांडग्यांना पाय अजिबात बनवता येत नाहीत. शेळ्यांना ऍपल पायचा वास आला आणि ते उत्साहित झाले आणि त्यांनी दरवाजा उघडला. वेषांतर केलेला लांडगा आहे हे त्यांच्यापैकी कोणालाच कळलं नाही. लहान शेळ्या आणि लांडगा झोपडीतून निघून गेले. मला खूप भूक लागली आहे. स्वतःला आवरणं आता कठीण आहे. शेळ्या आनंदाने चालत असताना लांडग्याचा पोशाख झाडाच्या फांदीत अडकला. लांडग्याचा पोशाख हळूच घसरला आणि लहान शेळ्या लांडग्याची फर पाहून चकित झाल्या. बापरे, हा तर आजी नाहीये. बापरे, लांडगा नाहीये. आता तर लांडगा आहे. चला चला घरी जाऊया. चला लवकर चला. जेव्हा लांडग्याला कळलं की त्यांनी ओळखलंय, तेव्हा त्याचे कान फडफडू लागले. त्याचे तीक्ष्ण दात दिसले आणि त्याने बकऱ्यांवर उडी मारली. त्याने त्या सर्वांना शोधून एक एक करून पकडलं. त्यापैकी फक्त एकच वाचली आणि लांडग्यांपासून दूर पळून गेली. लांडग्याने 6 लहान बकऱ्या पळवून नेल्या आणि आपल्या अंधाऱ्यात गुहेत घेऊन गेला. आईला कळवायला वाचलेली छोटी शेळी एवढ्या वेगाने धावली की तिला धाप लागली. दरम्यान आई शेळी बाजारातून फळे आणि भाजीपाल्याची टोपली घेऊन घरी परतली होती. घराचा दरवाजा उघडाच होता. ती घाईघाईने आत गेली, पण आजूबाजूला तिची चिमुकली दिसली नाहीत. माझे बाळ, तुम्ही कुठे आहात? माझ्या लहान शेळ्या. शेळी आई इतकी काळजीत होती की ती ताबडतोब आपल्या लहान मुलांना शोधण्यासाठी घराबाहेर पळाली. दरम्यान तिला जमिनीवर मोठ्या पावलांचे ठसे दिसले. अरे नाही,
या तर लांडग्याच्या पाऊलखुणा आहेत. तिने थोडा वेळ त्यांचा पाठलाग केला, पण नंतर रस्ता बदलला आणि पाऊलखुणा अदृश्य झाल्या. आता मी काय करणार आहे? एका लांडग्याने माझ्या पिल्लांचं अपहरण केलंय. आई बकरी ओरडत असतानाच पळून गेलेली छोटी बकरी तिच्याकडे धावत आली. मम्मी! अरे माझं बाळा, तुझे भाऊ बहीण कुठे आहेत? काय झालं? लवकर सांग. एका भुकेल्या लांडग्याने आपल्या शेळी आजीच्या वेशात येऊन आमचं अपहरण करायचा प्रयत्न केला. मी वाचले फक्त आई, पण मला माहिती ते कुठे आहेत. आई, शेळी आणि तिचे लहान पिल्लू लांडग्याच्या गुहेकडे धावले. जेव्हा ते आले तेव्हा त्यांना लहान शेळ्यांचा आवाज ऐकू आला. ही लांडग्याची गुहा आहे. आता आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल बाळा. आई, शेळी आणि तिच्या पिल्लांनी इतर लहान शेळ्यांना वाचवण्यासाठी एक चतुर योजना आखली. त्या दोघींनी लांडग्याच्या घरासमोर उभं राहून हाताने आतल्या बाजूला एका मोठ्या अस्वलाची सावली बनवली. आत लांडगा लहान शेळ्या खाणारच होता, पण तेव्हाच त्याने अस्वलाच्या आकाराची भीतीदायक सावली पाहिली. मी खूप दिवसांचा उपाशी असलेला एक विशाल अस्वल आहे. इथे जवळपास एखादा लांडगा असेल जो माझं पोट भरेल. लांडगा इतका घाबरला की अस्वल त्याला खाऊन टाकेल. तो लगेच त्याच्या गुहेतून बाहेर पळू लागला. नाही, मला मदत करा, मदत करा मला. अस्वल 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 मला खाईल. मला मदत करा, मला वाचवा. लांडगा पळताना पाहून लहान शेळ्या आनंदाने बाहेर आल्या आणि त्यांनी आपल्या आईला घट्ट मिठी मारली. आणि तेव्हापासून आई, शेळी आणि तिची 7 पिल्ले लांडग्यांपासून दूर जंगलात त्यांच्या झोपडीत शांततेत जीवन जगू लागले. मत्सरी शेजारी. एकेकाळी एका छोट्याशा गावात एक वृद्ध जोडपं राहत होतं. त्यांना मूल नव्हतं, परंतु त्यांच्याकडे मॅक्स नावाचा एक लाडका आणि एकनिष्ठ कुत्रा होता. मॅक्स, खाली बस, पंजा दे. अरे वा, खूप मस्त, शहाणा मुलगा. मॅक्सचंही त्यांच्यावर प्रेम होतं. एके दिवशी म्हातारा त्याच्या बागेत व्यस्त असताना त्याने मॅक्सला उत्साहाने धुळीत खोदताना पाहिलं. त्यामुळे म्हातारा खूप उत्सुक झाला, म्हणून त्याने फावडं घेऊन त्याच ठिकाणी खोदायला सुरुवात केली. म्हाताऱ्याच्या बायकोने मॅक्सचे उत्तेजित भुंकणं ऐकलं आणि काय चाललंय ते पाहण्यासाठी ती बाहेर आली. माणसाच्या फावड्याला काहीतरी जोरात आदळायला वेळ लागला नाही. मला वाटतं तुला काहीतरी सापडलंय प्रिये. म्हाताऱ्याला जे सापडलं ती एक जुनी पेटी होती. कुतूहलाने त्याने पेटी उघडली आणि त्यात हजारो सोन्याची नाणी चमकत असल्याचं पाहिलं. अरे वा, हे तर मी स्वप्नच बघतो. आपण श्रीमंत झालो. माझा विश्वास बसत नाही. हे सगळं आपल्या मॅक्स मुळे घडलंय. इकडे ये माझ्या बाळा, हुशार मुलगा. परंतु त्या वृद्ध जोडप्याला हे समजलं नाही की त्यांच्या शेजारी असलेल्या तरुणाने घडलेल्या सर्व गोष्टी पाहिल्या होत्या. एक हुशार कुत्रा जो खजिना शोधतो. माझ्यासाठी तुला सोन्याने भरलेली पेटी सापडते का ते पाहूया जरा. रात्री ईर्ष्या वाटणारा शेजारी वृद्ध जोडप्याच्या खिडकीतून आत आला. बरं झालंय, झोपलेत. वृद्ध जोडपं गाढ झोपेत होतं. शेजाऱ्याने
त्याच्या मागे जाण्यासाठी कुत्र्याला खाऊ दिला आणि त्याने चल ये मॅक्सला मध्यरात्री त्याच्या घरातून बाहेर काढलं आणि त्याचं अपहरण केलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा वृद्ध जोडप्याला जाग आली तेव्हा त्यांना मॅक्स घरी दिसला नाही. मॅक्स, इकडे ये बाळा. अरे बाळा, तू कुठे आहेस? म्हातारे जोडपे मॅक्सला शोधण्यासाठी बागेत गेले असता ईर्ष्यालू शेजाऱ्याने चिडलेल्या जोडप्याला पाहिलं. अरे कसे आहात तुम्ही? तुमचा कुत्रा हरवलाय का? हो भाऊ, आम्ही सगळीकडे शोधलं पण आमचा मॅक्स सापडलाच नाही. तुम्ही त्याला पाहिलं का? हो हो, तो सकाळी मांजराच्या मागे शहराकडे धावत गेला. म्हातारे जोडपे त्यांचा कुत्रा शोधण्यासाठी शहरात गेले, पण ईर्ष्यालू शेजाऱ्याने कुत्र्याला स्वतःच्या घरात लपवून ठेवलं होतं आणि म्हातारं जोडपं निघून गेल्यावर त्याने कुत्र्याला स्वतःच्या बागेत नेलं. कुत्रा पळून जाऊ नये म्हणून त्याने कुत्र्याला साखळीला घट्ट बांधून ठेवलं होतं. चल हुशार कुत्र्या, तुला खजिना सापडेपर्यंत खणून काढ, नाहीतर तुझ्या मालकांना तू पुन्हा कधी पाहू शकणार नाहीस. मॅक्सने खिन्नपणे वास घ्यायला सुरुवात केली. थोड्या वेळाने तो थांबला आणि सतत भुंकायला लागला. शेजाऱ्याला वाटलं की कुत्र्याला काहीतरी सापडलं असेल म्हणून त्याने लगेच खोदायला सुरुवात केली आणि खरंच त्याला एक प्रचंड खजिना सापडला. तू तर तुझ्या मालकापेक्षा मला मोठी पेटी शोधून दिलीस. चांगलं काम केलं हुशार कुत्र्या. शेजाऱ्याने साखळी काढली आणि कुत्र्याला जुन्या जोडप्याच्या बागेत परत सोडलं. जेव्हा वृद्ध जोडपं दुःखाने घरी परतलं तेव्हा त्यांचा प्रिय कुत्रा मॅक्स त्यांना अभिवादन करण्यासाठी भुंकला. मॅक्स, ओ तू इथे आहेस का? अरे आम्ही तुझी खूप काळजी करत होतो मॅक्स. त्याच दिवशी संध्याकाळी मत्सरी शेजारी मोठ्या लोभाने वृद्ध जोडप्याच्या घरी आला. तुम्हाला तुमचा कुत्रा सापडला म्हणून मला खूप आनंद झालाय, पण मला खात्री आहे की तुम्ही याला शोधत होता म्हणून खूप थकले असाल. त्यामुळे मी विचार करत होतो की आज मी याला फिरायला घेऊन जातो. अरे, तुम्ही आमचा किती विचार करता. मॅक्स खूप प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण आहे. नक्कीच तुम्ही फिरायला जा. मत्सरी शेजाऱ्याने मॅक्सला हाक मारली. मॅक्स काही पावलं पुढे गेला आणि बोलायला सुरुवात केली. हा माणूस वाईट आहे, मला याच्यासोबत कुठेही जायचं नाहीये. कुत्र्याला माणसासारखं बोलताना पाहून मत्सरी शेजारी थक्क झाला. हे काय? मला कळत नाहीये की तुमचा कुत्रा बोलू कसं काय शकतो. हा सांगा मला. वृद्ध जोडप्याने मॅक्सचा आवाज ऐकला नाही, परंतु फक्त त्यांचं भुंकणं ऐकलं. त्यामुळे शेजारी चिडवत असावेत असं त्यांना वाटलं. तो बोलतोय म्हणजे तुला भुंकत आहे असं म्हणायचं असेल तर होय, तो बोलला. पण सगळेच कुत्रे भुंकतात. तुम्हाला त्याचं आश्चर्य का वाटतं? पण हा भुंकला नव्हता. हा माणसासारखा बोलला. मी शपथ घेतो. कदाचित तुम्हाला विश्रांतीची गरज आहे भाऊ. जाऊन विश्रांती घ्या आणि नंतर फिरायला घेऊन जा याला. मत्सरी शेजारी थक्क होऊन घरी परतला. दुसऱ्या दिवशी जाग येताच तो पुन्हा वृद्ध जोडप्याच्या घरी गेला. मी कालच्या संदर्भात माफी मागायला आलोय आणि कालच्यापेक्षा आज मला बरं वाटतंय. मॅक्स कुठे आहे? अरे वा, मला आनंद आहे की तू बरा झालास. मॅक्स, इकडे बाळा. मॅक्स धावत आला आणि त्याच्याशी क्रूर वागणाऱ्या शेजाऱ्याला पाहून तो पुन्हा बोलला. ईर्ष्या करणारे वाईट शेजारी, तू इथे काय करायला आलायस परत? शेजाऱ्याला त्याचं आश्चर्य लपवता आलं नाही. त्याला भीतीने घाम फुटला. काय? अरे हा पुन्हा बोला. तुमचा कुत्रा माणसांसारखा कसा काय बोलायला लागलाय? परंतु वृद्ध जोडप्याने मॅक्सला सामान्यपणे भुंकताना ऐकलं होतं. मला असं वाटतं की तुम्हाला आता डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे. हा, तुम्ही दोघेही यात सामील आहात. मला माहिती आहे तुम्ही जादूटोणा केलाय.
त्यामुळे तुमचा हा जादूचा कुत्रा मला वेडा बनवतोय. हे बघा, सांगू का, मॅक्स एक सामान्य कुत्रा आहे. माझे पती आणि मी जादूगार नाही. मला माहिती आहे, याला तुमच्या बागेत सोन्याने भरलेली पेटी सापडली आहे. अच्छा, ते तर आमचं नशीब होतं भाऊ. मला माहिती आहे की हे सगळं नशिबामुळे नाही झालंय, आणि ही सगळी गोष्ट मी जाऊन सगळ्या गाववाल्यांना सांगेन. म्हणजे सगळ्यांना कळेल की तुम्ही जादूटोणा करता. म्हणजे तुम्हाला गावातून हाकलून देतील. हेवा वाटणारा शेजारी घर सोडून जात असताना वृद्ध जोडप्याला वाटलं की तो वेडा आहे. थोड्या वेळाने मत्सरी शेजारी गावातील वडील आणि त्यांच्यासोबत काही लोकांसह वृद्ध जोडप्याच्या घरी आला. हे लोक घरात जादूटोणा करतात. हा बघा, हा यांचा जादूचा कुत्रा आहे. मित्रांनो, मला वाटतंय की आमच्या शेजाऱ्याची तब्येत बरी नाही आहे. हा काहीही वेड्यासारखं बरळतोय. हे बघ मित्र, ही माणसं आमच्या गावात बऱ्याच दिवसांपासून राहत आहेत आणि ही मनाची खूप चांगली माणसं आहेत. यांच्या विरुद्ध पुरावा असेल तर दाखव, नाहीतर आम्हा गावकऱ्यांचा वेळ वाया घालवू नकोस. मत्सरी शेजाऱ्याने मॅक्सला लोकांना पुरावा देण्यासाठी इशारा केला. आता का बोलत नाहीयेस जादूच्या कुत्र्या? चल लवकर बोल. मी तुला किती वेळा बोललो, तू एक हेवा करणारा वाईट शेजारी आहेस. बघितलं तुम्ही? हा घ्या पुरावा. एक कुत्रा जो अगदी माणसांसारखा बोलतो. वयस्कर आणि गावकरी आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. हे सगळं तू काय बोलतोयस मित्रा? मी या कुत्र्याबद्दल बोलतोय. आता तर हा माणसांसारखा बोलला. तुम्हाला ऐकू आलं नाही का? नाही, मला तर ऐकू आलं नाही. हा कुत्रा सुद्धा इतर कुत्र्यांसारखा भुंकतच होता. पण हे कसं काय शक्य आहे? आणि तुम्हा सगळ्यांचं काय? तुम्ही सगळ्यांनी ऐकलं नाही का? कुत्रा नुसताच भुंकला असंही गावकरी म्हणाले. हा एक जादूचा कुत्रा आहे ज्याला खजिना शोधता येतो. तुम्हाला लोकांना माझ्यावर विश्वास का बसत नाहीये? कुत्र्यांना चांगला वास येतो आणि त्यांना मातीत अनेक गोष्टी सापडतात, हो की नाही? हो, अगदी बरोबर. हा निव्वळ योगायोग होता की त्याला आमच्यासाठी खजिना सापडला. आम्ही बागेत खोदत होतो फक्त. अजिबात नाही, हा योगायोग कधीच नव्हता. आणि मग मत्सरी शेजाऱ्याने सर्वांना सांगितलं की त्याने कुत्र्याचं कसं अपहरण केलं. त्याला स्वतःची बाग खणायला लावली आणि कुत्र्याला त्याच्यासाठी एक खजिना देखील सापडला. काय? तुम्ही मॅक्सचं अपहरण केलं होतं? मत्सरी शेजाऱ्याने कुत्र्याला सापडलेला खजिना सर्वांसमोर उघडला आणि तो सोन्याऐवजी वाळूने भरलेला दिसला. हे कसं काय घडलं? हे तर शक्य नाहीये. हे खूप चुकीचं आहे. तू चोरी केली आहेस. आता तू आमचा शेजारी नाहीयेस. आताच हे गाव सोडून निघून जा. मत्सरी शेजाऱ्याने मान खाली घातली आणि लाजत गाव सोडलं. मला माहितीये की तुम्ही चांगले लोक आहात. काळजी करू नका. आपलं गाव आता एक सुरक्षित ठिकाण आहे, आणि विशेषतः तुमच्या या कुत्र्यासाठी. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. हे सर्व घडल्यानंतर सर्वांना मॅक्स अधिक आवडू लागला, कारण तो खूप आनंदी आणि प्रेमळ होता. तू किती गोड आहेस लहानशा कुत्र्या, माझ्या सोन्या बबड्या. त्या दिवसापासून वृद्ध जोडपे त्यांच्या प्रिय कुत्रा मॅक्ससह शांततेत जीवन जगू लागले. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. काय, तू काही बोललीस का? नाही, मला वाटलं तुम्ही काही बोललात.